हक हमारा, है हक हमारा, हम छीन के लेंगे। जान जितना, जान जितना, अजगर जितना, अजगर जितना, गरबार जितना, गरबार जितना, गरबार जितना। आज सोशल मीडियावर हमें चाहिए आझादी, हमें चाहिए आझादी असे नारे ऐकायला आणि पाहायला मिळतात। या नाऱ्यामुळे जम्मू काश्मीरच्या राहणाऱ्या लोकांना पाकिस्तानात जायचं आहे का असा मुद्दा निर्माण केला जातो। आता हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया। जम्मू आणि काश्मीर हे एक स्वतंत्र राज्य होतं। या राज्याचा राजा हरी सिंग हे होते। जम्मूमध्ये बहुतांश हिंदू पंडितांची संख्या जास्त होती, तर काश्मीरमध्ये मुस्लिम धर्मियांची संख्या जास्त होती। 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला, तर 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान देश स्वतंत्र झाला। 22 ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तान या देशाने जम्मू काश्मीरवर हल्ला केला। जम्मू काश्मीर या राज्याची सैन्य संख्या अतिशय कमी। स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवं म्हणून राजा हरी सिंग यांनी त्यावेळेचे भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मदत मागितली। पंडित नेहरूंनी तात्काळ ही मदत करण्याचं आश्वासन दिलं, पण त्याचबरोबर काही अटी आणि शर्ती लागू केल्या। त्या म्हणजे जम्मू काश्मीर हा भारताचा भाग व्हावा अशी ती अट होती। आता जम्मू काश्मीरचं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला कोणाचा तरी आधार घ्यावाच लागेल हे राजा हरी सिंगला कळलं। म्हणून त्यांनी पंतप्रधान पंडित नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या समवेत भारतासोबत एक करार केला आणि तो करार म्हणजे कलम 370। या अंतर्गत भारताने हरी सिंग यांची मदत केली आणि पाकिस्तानवर विजय मिळवला। हे कलम लावण्यामागचं कारण म्हणजे जम्मू काश्मीरचं वैशिष्ट्य आणि त्याचं अस्तित्व टिकून राहणं हे होतं आणि त्याचबरोबर पाकिस्तान सारख्या देशापासून त्यांचं संरक्षण देखील होईल। ही झाली इतिहासाची पुनरावृत्ती। मात्र प्रश्न हा आहे, हमें चाहिए आझादी, हमें चाहिए आझादी असा नारा जम्मू काश्मीरमध्ये का दिला जातो? यामागे खरंच काश्मीरी लोकांना पाकिस्तानात जायचं आहे की काश्मीरी लोकांच्या भावनेचा खेळ केला जातोय हे पाहूया। जम्मू काश्मीरमध्ये काही विशिष्ट राजकीय पक्षांना आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकावं असं वाटत होतं। याच कारणाने ते भारतात विलीन होण्यास तयार नव्हते। म्हणून राजकीय पक्षांनी जम्मू काश्मीरमधील जनतेमध्ये चुकीचा संदेश पसरवून आझादी या मुद्द्याला धरून गलिच्छ असं राजकारण सुरू केलं। रस्त्यावर उतरून त्याच्या समर्थनार्थ आझादीचे नारे देण्यास प्रवृत्त केले। याच नाऱ्यांचं रूपांतर नंतर हिंसक गोष्टीकडे गेलं। याच गोष्टींचा भारतातील काही राजकीय पक्षांनी स्वतःच्या स्वार्थपोटी वेगळाच उपयोग केला। आझादी हा नारा असणारा व्हिडिओ बनवून सगळ्या भारतात पसरवला व जणू काही जम्मू काश्मीर मधल्या लोकांना हिंदुस्थानात राहणं मान्य नसून या लोकांना पाकिस्तानात जायचं आहे असा संदेश सगळ्या भारतात पसरवण्यात आला। पण जम्मू काश्मीर मधील वास्तविकता वेगळीच आहे। जम्मू काश्मीर मधील एकाही व्यक्तीला पाकिस्तानात जाणं मान्य नाही। आज ते स्वतःला भारतीय मानतात, सगळ्या जगात भारतीय म्हणून अभिमानाने मिळवतात। मात्र राजकारणापायी त्यांचा खेळ केला जातो हे मात्र येथील उघड सत्य आहे।